श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा 25 जुलैला ही आषाढी एकादशी. ह्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण जी काही सेवा करू त्याचं आपल्याला अनंत पटीने फळ मिळत असतं. आणि आपल्याला पांडुरंग देवाची सेवा करायची आहे, भगवान हरिविष्णूंची सेवा करायची आहे. कारण ही सेवा करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र दिवस आहे. या दिवशी तुम्ही 5 मिनिटाची जरी सेवा केली तर त्याचं आपल्याला अनंत पटीने फळ मिळत असतं. आणि आपल्याला अजून कुठली सेवा करायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा ह्या आषाढी एकादशी आपण देवशयनी एकादशी म्हणतो. ह्या देवशयनी एकादशीपासून तर 4 महिने चातुर्मासाला सुरुवात होते आणि कार्तिक एकादशीपर्यंत म्हणजे देव उठणी एकादशीपर्यंत. तर ह्या 4 महिन्यामध्ये कुठलंही मंगल कार्य होत नाही, पण आपल्याला धार्मिक कार्यक्रम करता येतात. म्हणजे जसं तुम्ही पारायण म्हणा, स्तोत्रपठण, पूजा, जी काही तुम्हाला असं पारायण सामूहिक पारायण करायचं असेल, ते रोजचं स्तोत्रपठण आहे, हे आपण ह्या 4 महिने चातुर्मासात करू शकतो. कारण ह्या 4 महिने चातुर्मासात अत्यंत पवित्र दिवस आहे हे 4 महिन्याची. त्यामुळं जी काही आपण व्रताचं सुरुवात आपण करणार आहोत, तर एकादशीपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर बघा 4 महिने चातुर्मास कुठलंही एक व्रत घेतलं, तर ते आपल्याला शेवटी कार्तिक एकादशीच्या द्वादशीला आपल्याला उद्यापन करायचं असतं. पण आपल्याला हे म्हणजे 4 महिने चातुर्मास एकच जे काही तुम्ही व्रत करताल ते एकादशीपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर बरेच जण बघा आता एकादशीपासून आपल्याला गोपद्म काढायची म्हणजे काढतो आपण 33 गोपद्म काढायची आहे म्हणजे गाईची खुरं किंवा हळदी कुंकाची स्वस्तिक रोज आपल्याला एक हळदीची आणि एक कुंकाची आपल्याला रोज देवाजवळ काढा किंवा तुळशीजवळ काढा, हे असं व्रत करतात. कारण ह्यानी सुद्धा आपलं सौभाग्य अखंडित राहत असतं. आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सुद्धा निघून जाते आणि आपल्या घरामधले निरोगी सगळ्यांचं आयुष्य निरोगी होतं. तर ह्यासाठी आपल्याला हे व्रत 4 महिने चातुर्मास करायचे असतात. बरेच जण पंचामृताचं हे करतात. देवांना रोज पंचामृताने अभिषेक करायचे 4 महिने चातुर्मास असे व्रत आहेत. तर हे व्रत आपल्याला 4 महिने जर केलं तर आपल्याला 4 महिन्याचं अनंत पटीनं फळ मिळत असतं. त्यामुळं एकादशीपासून जे आपल्याला 4 महिने चातुर्मास तर कुठलं तरी एक व्रत आपण करायचं. जे तुम्हाला सहज शक्य होईल ते जरी व्रत केलं किंवा स्तोत्र पठणाचं जरी व्रत केलं तरीही चालतं. पण भगवान हरिविष्णूंची सेवा ही 4 महिने आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर आपण पवित्र दिवसात या 4 महिन्यात आपल्याला करायची आहे आणि अशा ह्या आषाढी एकादशीपासून आपण जर केलं, तर नक्कीच आपल्याकडनं भगवान हरिविष्णू, माता लक्ष्मी आपल्याकडनं 4 महिने चातुर्मास व्रत सुद्धा पूर्ण करून घेतील. तर बघा आता आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला कुठलं व्रत करायचं, जे आपलं नेहमी आपल्याच्यानी बरेच जणांच्या दिवसांचा 11 दिवस, 21 दिवस करणं शक्य होत नाही सेवा. त्यांनी ही आषाढी एकादशीच्या दिवशी समजा आपल्याला एक व्यंकटेश स्तोत्राचं आपल्याला रात्री 12ची सेवा करायची आहे. ही अत्यंत प्रभावी सेवा आहे, उच्च कोटीची सेवा आहे. तुम्ही नक्की एकदा तरी करून पहा. तुम्हाला नक्कीच याचा साक्षात्कार होईल आणि जेव्हा आपण ही सेवा करतो, तेव्हा म्हणजे आपल्या भगवान हरिविष्णू आपल्या साक्षात आपल्या समोर असतात. तुम्हाला म्हणजे बघा अनुभव येईल आणि बऱ्याच जणांना यांचा अनुभव आलेला आहे. ही जी सेवा करतील, तर त्यांची मोठ्यातली मोठी इच्छा सुद्धा पूर्ण होते. तर बघा आपल्याला ही सेवा कधी करायची? तर शुक्रवारी रात्री आपल्याला 11:45ला समजा आपण अंघोळ वगैरे सगळं स्वच्छ करून आपण देवाजवळ बसायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती आपल्याला लावायची आहे आणि आपल्याला आपल्या जे गुरूचा जप आहे, कुलदेवतेचा जे काही आपल्याला आहे, ते आपल्याला नामस्मरण करायचं आहे सुरुवातीला आणि 12:00 वाजता आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायला बसायचं आहे. तर व्यंकटेश स्तोत्राचं एक मंडल म्हणजे आपल्याला 21 वेळा आपल्याला हे पठण करायचं आहे आणि हे 21 वेळा झाल्यानंतर फलश्रुती घ्यायची आहे. तर बघा हे अर्धा तास समजा तुम्ही संस्कृत म्हणलं तरी खूप चांगलं. जर नाही संस्कृत तर प्राकृत जे आहे ते त्यामधून जरी म्हटलं तुम्ही तरी चालतं. पण जे तुम्हाला म्हणता येईल ते तुम्ही. पण 21 वेळा म्हणजे आपल्याला हे व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. बघा तुमची किती मोठ्यातली मोठी इच्छा असू द्या, ती अगदी पूर्ण होणार. संकट जरी काही आता प्रत्येकाला घरामध्ये काही ना काहीतरी संकट येतात. कोणाला जॉबचं असतं, कोणाला शिक्षणाचं संकट आहे, काही ना काहीतरी असतं. पण ही जर सेवा तुम्ही केली, तर नक्कीच तुमचं जे काही संकट आहे ते सुद्धा निघून जाईल. जी काही तुमची इच्छापूर्ती आहे ती सुद्धा पूर्ण होईल. अगदी रात्री आपल्याला 12ला आपल्याला बसायचं आहे. तर हे म्हणजे देवाजवळ बसून आपल्याला पहिले प्रार्थना करायची आणि मग आपल्याला हे वाचताना हे वाचायला सुरुवात करायचं आहे. तर बघा साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्या समोर असते. ही व्यंकटेश स्तोत्राची सेवाच अशी प्रभावी सेवा आहे आणि ह्या सेवेमध्ये तुम्हाला जे चमत्कार दिसतील ते खरंच अंगावर तुमच्या काटा येईल, की वाचताना की नक्कीच आपली इच्छा म्हणजे आपल्या समोर भगवान हरिविष्णू बसलेत म्हणून तुम्हाला असं साक्षात
म्हणजे बऱ्याच जणांना म्हणजे अनुभव आलेले आहेत. ते सांगतात, की आम्हाला म्हणजे साक्षात असं भगवान हरिविष्णूंनी आशीर्वाद दिल्यासारखं वाटलं. म्हणजे असं बऱ्याच जणांना अनुभव आहेत आणि बघा तुम्ही हे जर केलं तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल आणि ही सेवा ज्यांना शक्य आहे त्यांनी करा. ज्यांना शक्य नाही त्यांनी दुपारी ज्यांना लहान बाळ आहे, जॉबमुळे होत नाही, त्यांनी दुपारी ही सेवा तुम्ही करू शकता. तर आषाढी एकादशीच्या दिवशी मग आपण ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची. दुपारी समजा सकाळी अंघोळ झाली, की देवपूजा झाल्यानंतर तुम्ही म्हणजे जे रात्री नाही करू शकत, ते सकाळी करू शकतात ही सेवा. तर ही अशी प्रभावी सेवा, उच्च कोटीची सेवा ही आवर्जून आपल्याला करायची आहे. आणि ही पठण करताना बघा, एकाच बैठकीत बसून आपल्याला पठण करायचं आहे. आता थोडं वाचायचं, नंतर थोडं वाचायचं, हे ह्या सेवेत जमत नाही. त्यामुळं आपल्याला ही सेवा एका बैठकीत बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि जिथं तुम्ही देवाजवळ बसून जर म्हणलं तर खूप चांगलं आहे, कारण आपलं इतरत्र लक्ष जात नाही. देवाजवळ बसलं तर आपलं देवाकडेच लक्ष राहतं. त्यामुळे देवाजवळ बसूनच आपण आसन टाकून तिथंच बसून आपल्याला पठण करायचं आहे. जेव्हा हे पठण करता तेव्हा तुम्ही म्हणजे धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे आणि नंतर जी काही तुम्हाला आरती करायची ती आपण आरती करू शकतो. गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि ह्याच दिवशी बघा सत्यनारायण सुद्धा आपल्याला करता येतो. फक्त सत्यनारायण म्हणजे पूजा सगळी तशीच मांडायची, सगळी पूजा करायची आणि नैवेद्याला फक्त खडी साखर किंवा फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. जे काही आपण प्रसाद करतो, तो आपल्याला एकादशी असल्यामुळे आपल्याला खाता येत नाही आणि देवाला सुद्धा आपल्याला अर्पण करता येत नाही. त्यामुळं जे काही आपलं उपासाचं गोड म्हणा, फळाचं किंवा खडीसाखर हा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि सत्यनारायण जी आपले पहिल्यापासून आपण करतो तसा सत्यनारायण करू शकता ह्या दिवशी. कारण हा अत्यंत पवित्र दिवस आहे. ह्या दिवशी तुम्ही जितकी सेवा करताल तितकी आपल्याला आपल्यासाठी कमीच आहे सेवा, पण आपल्याला अनंत पटीने फळ मिळत असतं. तर तुम्ही नामस्मरणाची सेवा सुद्धा ह्या दिवशी भरपूर करू शकता आणि जितकं नामस्मरण करताल तितकं आपल्याला अधिक त्याचं म्हणजे पुण्य तर मिळतंच आणि आपल्याही खात्यामध्ये अधिक पुण्य जमा होतं आपल्या ह्याच्यामध्ये. तितकं नामस्मरण आपण करू शकतो. काम करता करता आहे, कुठलेही म्हणजे बाहेर जाताना सुद्धा आपण मनातल्या मनात नामस्मरण करत जाऊ शकतो. तर ही नामस्मरणाची सेवा ही आवर्जून आपण करायलाच पाहिजे आणि सगळ्यांनीच करायला पाहिजे. घरातले जेवढे आहे तेवढ्यांनी नामस्मरण केलं तर खूप चांगलं आहे. आणि जितकी आपण जर ही सेवा आपण श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून जर केली, तर नक्कीच याचं फळ आपल्याला लवकरात लवकर मिळतं आणि संपूर्ण फळ मिळतं. त्यामुळे ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा, प्रभावी सेवा तुम्ही नक्की करून बघा. नक्कीच तुम्हाला याच्यात पण यश येईल आणि तुमचं जी काही इच्छा असतील त्यासुद्धा पूर्ण होतील. संकट जे असेल ते सुद्धा नाहीसे होतील. कारण भगवान हरिविष्णू, माता लक्ष्मीचा एकदा आशीर्वाद मिळाला, की आपल्यावर कुठलंच संकट राहत नाही आणि आपली इच्छा अशी अपूर्ण कुठलीच राहत नाही. पूर्णच इच्छा होत असते. त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करून बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.